करूया आणि त्यासाठी मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. देणार का? जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. मस्त. ओके ओके डन. नेक्स्ट नेक्स्ट. ओके चला नेक्स्ट पुढचे या. हा दादा ओके. समोर बघा समोर बघा. ओके डन. ओके चला नेक्स्ट. पुढचे वरतून वरतून वरतून. ओके ओके. तुझा चेहरा दिसत नाही इकडे. ओके डन डन डन. कुलकर्णी काका इकडे बघा पटकन. संत साधू महाराज की जय. संत साधू महाराज की. ओके ओके. बेटा थोडं खाली समोर. ओके एक मिनिट. थोडं खाली घ्या. इकडे बघा ना. ओके. ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, मला बोट दाखवून चालवलं. खरं म्हणजे केवले रोप लावी येले ज्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. हा याचा रोप जे आहे ते याचा रोप तसं जर पाहिलं साधू महाराजांच्या अगोदरपासूनच हे रोप जे आहे ते रोप लावलेलं होतं. पण त्याला वाढविण्याचं काम जे आहे ते काम वैकुंठवासी गुरुवर्य सीताराम महाराज आणि वैकुंठवासी शंकर महाराज या दोघांनी या रोपाला वाढविण्याचं काम केलं. वाढविण्याचं नाही, याचा वटवृक्ष जो आहे तो वटवृक्ष अशा प्रकारचा त्यांनी केला. फळं फक्त आम्ही फुकट टाकायला लागलो. लक्षात ठेवा, आमचं याच्यामध्ये काही योगदान जे आहे ते योगदान अशा प्रकारचं नाही, काही नाही. आमचा जर स्वतःचा अशा प्रकारचा जर विचार जर केला, विशेषतः माझा वैयक्तिक अशा प्रकारचा जर विचार जर केला, तर याच्यामध्ये माझं कुठलंही योगदान जे आहे ते योगदान अशा प्रकारचं नाही. आम्ही फुकटे अशा प्रकारचे आहोत. लक्षात ठेवा, त्यांनी जे लावलेलं आहे
ते लावलेल्या फळाचे झाडाचे फळं जे आहे ते फळं अशा प्रकारचे आम्ही खायला लागलो आणि हे सगळं जे आहे ते सगळं त्यांच्यामुळे अशा प्रकारचं हे लक्षात ठेवा. एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा मुद्दा असा आहे, मला हे सगळं जे आहे ते सगळं जे केलेलं आहे याचं श्रेय जे आहे ते श्रेय अशा प्रकारचं कशामुळे जर लाभलेलं असेल तर परमपूज्य गुरुवर्य धुंडेराज महाराज, सीताराम महाराज, शंकर महाराज यांचं सानिध्य जे आहे की यांचं सानिध्य अशा प्रकारचं लाभलं. यांच्या सोबत राहण्याचं सद्भाग्य जे आहे ते सद्भाग्य. नाहीतर खरं म्हणजे आमच्या घरी जेवढे सगळे आमचे भाऊ असो भाऊकी अशा प्रकारचे असो हे सगळे नोकरी जी आहे ते नोकरीला अशा प्रकारचे गेलेले होते. आताही नोकरी करतात ते. आणि तुम्हाला माझ्या मनातलं सांगतो, मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये मिलिटरीमध्ये जाण्याचा विषय जो आहे तो विषय अशा प्रकारचा होता. मला देशाची सेवा जी आहे ती देशाची सेवा अशा प्रकारची करण्याची इच्छा जी आहे ती इच्छा अशा प्रकारची होती. आणि आता तुम्ही सगळे आपले आहेत म्हणून सांगतो, 26 जानेवारीला जे दिल्लीला परेड अशा प्रकारचे होते त्या परेडसाठी मला महाराष्ट्रामधून माझी निवड जी आहे ती निवड अशा प्रकारची झालेली होती. माझा कलर कोट जो आहे तो कलर कोटे अशा प्रकारचा मला मिळालेला आहे. म्हणून मला देशाची सेवा जी आहे ती देशाची सेवा अशा प्रकारची करण्याची इच्छा जी आहे ती इच्छा होती कॉलेजमध्ये असताना. आणि ज्यावेळेस हे सगळं झालं आणि योगायोग असं झाला की मला माझ्या आयुष्यामध्ये मिलिटरी सोबत मी 10 दिवस जो आहे तो 10 दिवस अशा प्रकारचा राहिलो. पॅराशूट पासून सगळं जे आहे ते सगळे ट्रेनिंग आम्हाला दिलेले होते. आणि मग माझा विश्वास जो आहे तो विश्वास दृढ झाला. आणि दृढ होत असताना प्रकार असा झाला की वडिलांची आज्ञा जी आहे ती आज्ञा अशा प्रकारची विचारावी म्हणून मी महाराजांना म्हणलं की मला मिलिटरीमध्ये जायचं आहे. मला माझी इच्छा जी आहे ती माझी इच्छा अशा प्रकारची आहे. परमपूज्य वैकुंठवासी महाराजांनी मला एकच वाक्य जे आहे ती एकच वाक्य अशा प्रकारचं सांगितलं, मिलिटरीमध्ये जाण्यासाठी माझा विरोध जो आहे तो विरोध अशा प्रकारचा नाही, पण मिलिटरीमध्ये गेल्यानंतर प्यायला, आता तुम्हाला समजलं काय असं पोहायचं ते खायला प्यायला जे आहे ते खायला प्यायला अशा प्रकारचे जातं. तसं मिलिटरीमध्ये खरं सांगतो तुम्हाला, मी 10 दिवस त्यांच्यासोबत होतो, पण मिलिटरीमध्ये असं काही नाही की अमुकच खायला पाहिजे अमुकच प्यायला पाहिजे असं कुठलंही बंधन जे आहे ते बंधन अशा प्रकारचं नसतं. पण महाराजांनी मला सांगितलं की मिलिटरीमध्ये गेल्यानंतर हे सगळे जे आहे ते सगळं अशा प्रकारचं हे होईल. तुला मिलिटरीचा तू विचार जो आहे तो विचार अशा प्रकारचा करू नको असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस लहानपणीपासूनच काहीतरी जे आहे ते काहीतरी अशा प्रकारचं करावं ही इच्छा जी आहे ती इच्छा होती. आणि मग योगायोग असा झाला की आमचे वडील बंधू जे आहेत ते वडील बंधू जात राहिले आणि एक जबाबदारी जी आहे ती जबाबदारी अशा प्रकारची अंगावर येऊन पडली. आणि पडल्यानंतर मग त्या कॉलेज जीवनापासून एकदम परिवर्तन जे आहे ते परिवर्तन अशा प्रकारचं झालं. आणि परमार्थ जो आहे त्या परमार्थाच्या वाटेला लागलो. आणि 1974ला मी पंढरपूरला अशा प्रकारचं परमपूज्य वैकुंठवासी शंकर त्याच्या सोबत राहिलो. आणि तिथून मग खरं परमार्थ जो आहे तो परमार्थ काय आहे, कारण वैकुंठवासी परमपूज्य धुंडा महाराज बेंगलोरकर यांच्या घरी आमची सख्खी बहीण दिलेली असल्यामुळे ते आणि आमचं कंदारकर घराणं दोन्ही प्रवचन कीर्तन जे आहे ते दोन्ही प्रवचन कीर्तन अशा प्रकारचं पंढरपूरला ऐकायला जायचं. आणि त्या ऐकण्यामुळं मनाचं परिवर्तन जे आहे ते परिवर्तन अशा प्रकारचं होत गेलं. आणि ते परिवर्तन आज तुमच्या डोळ्यासमोर आज हे सगळं जे अशा प्रकारचं होत आहे परिवर्तन जे आहे ते परिवर्तन 50 वर्षापूर्वी याचं परिवर्तन जे आहे ते परिवर्तन झालं. आणि परमार्थ जो आहे तो परमार्थाकडे वाढलं. हे सगळ्या दिंडीमध्ये करत असताना मी त्या दिवशी काही नावं जे आहेत ते काही नावं मुद्दामून ठेवलेले होते. लक्षात ठेवा, मुद्दामून काही नावं ठेवलेले होते. मी बऱ्याच जण
मी त्यांच्यासोबत इथं या दिंडीमध्ये किंवा संस्थांमध्ये ज्यांनी मला हे सगळं प्रवृत्त अशा प्रकारचं केलं, ज्यांनी प्रेरणा जी आहे ती प्रेरणा अशा प्रकारची दिली, असे बऱ्याच लोकांची यादी जी आहे ती यादी मी माळेगावला तुम्हाला सांगितलेली आहे. या यादीमध्ये मी काही नावं मुद्दाम जे आहेत ते मुद्दाम अशा प्रकारचे ठेवलेले आहेत. त्यापैकी वैकुंठवासी माणिकराव गजेवार हे सुद्धा अशा प्रकारचे, मी ज्यावेळेस वारीला आलो त्यावेळेस पासून ते वारीला जे आहे ते वारीला अशा प्रकारचे आहेत. आणि विशेषतः यावर्षी पहिल्यांदा त्यांचे चिरंजीव वारीला आहे. मला असं वाटतं की माणिकराव ज्या पद्धतीने अशा प्रकारची वारी त्यांनी शेवटपर्यंत वारी जी आहे ती शेवटपर्यंत वारी अशा प्रकारची केली. त्यांना भजन येत होतं नव्हतं त्यांना माहीत, पण निष्ठा जी आहे ती निष्ठा अशा प्रकारची त्यांची साधू महाराज संस्थांवर साधू महाराज दिंडीवर अशा प्रकारची निष्ठा होती. त्याचप्रमाणे एक आप्पा नावाचा जो आहे शेवटीचा, हा शिंग घेऊन सोबत राहायचा. आता शिंग कोणाला म्हणायचं येते, फक्त गाईचे बैलाची शिंगच माहिती आहे, बाकीचं काही माहित नाही. त्याला तुम्ही आम्ही तुतारी अशा प्रकारचं म्हणतो, ते तुतारी वाजवण्याचं काम तो आप्पा जो आहे तो आप्पा अशा प्रकारचा करत असे. जसं हे जोरदार शिट्टी वाजवतात तसा तो आप्पा जो आहे तो आप्पा अशा प्रकारचा शिंग वाजवायचा. आणि नुसतंच वाजवायचा नाही तर त्याने दिल्लीची साधू महाराज संस्थांची पुष्कळ सेवा जी आहे ती सेवा अशा प्रकारची केली. त्याचप्रमाणे बरेच वर्ष जे आहेत ते बरेच वर्ष अजून मी ज्यावेळेस या दिल्लीमध्ये चालत होतो संस्थांचा अशा प्रकारचं कार्य करत होतो. कार्य करत असताना माझं लग्न झालं आणि माझ्याबरोबर माझी सहचारिणी जी आहे ती सहचारिणी अशा प्रकारची आली. आणि आल्यानंतर असं म्हणतात की अर्ध तिकन अर्ध माझं, मी उलट असं म्हणलं हे 90% तिचं आणि 10%च माझं. असा प्रकार आहे तो प्रकार. कारण हे शरीर जे आहे ते शरीर अन्नमय अशा प्रकारचं आहे. खाल्ल्या पिल्ल्याशिवाय शरीराने अशा प्रकारचं चालता येत नाही. अन्नमय शरीर असल्यामुळं खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ती खाण्यापिण्याची व्यवस्था सगळ्यांना शेवटचा मनुष्य जो आहे त्या शेवटच्या वारकऱ्यापर्यंत खाण्यापिण्याची व्यवस्था झाली की नाही हे पाहण्याचं कार्य जे आहे ते पाहण्याचं कार्य 90% केलं बघायला. मी अर्धांगिनी म्हणणार नाही, 90% ते कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचं पार पाडलं. आणि ज्यांनी जे कोणी लोक पहिल्यांदा दिल्ली सोबत अशा प्रकारचे आलेले असतील, आता इथं मारुतराव विलवाडा आहेत हे माहिती त्यांना विचारा. शंकरगडकर महाराज असताना दिल्लीमध्ये व्यवस्थेचा प्रकार जो आहे तो व्यवस्थेचा प्रकार सोडूनच द्या, अव्यवस्था जास्त होती. कारण तो काळही जो आहे तो काळही अशा प्रकारचा तसाच होता. पण संख्या जी आहे ती संख्यामुळे अशा प्रकारचं कमी होतं. आणि आज ज्या काळामध्ये टाळकरी जे आहे ते टाळकरी 10-20 टाळकरी अशा प्रकारची दिल्लीला राहत असत. आणि त्या 10-20 टाळकऱ्याच्या ह्याच्यामध्ये दिल्ली जी आहे ती दिल्ली चालायची. पण 90% हे सगळे टाळकरी जे आहेत ते टाळकरी मी जमा केलेले एक लक्षात ठेवा. ते 90% हे सगळे टाळकरी जे आहेत ते टाळकरी जमा केले आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये अशा प्रकारचं सहभागी होऊन त्यांचं काय काय कमी जास्ती सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं पाहणं हे काम जे आहे ते काम. म्हणून मी नेहमी म्हणत असतो भजनाचं काम माझ्याकडे, भोजनाचं काम तिकडे. मला अशा प्रकारचं त्या भोजनाकडे पाहण्याचं काम जे आहे ते काम अशा प्रकारचं पडत नाही. असं बरंचसं काम जे आहे ते बरंचसं काम माझं वाट्याला तिने उचलून घेतलं. योगायोग जो आहे तो योगायोग अशा प्रकारचा चांगला. एखादी दुसरी जर असते कुठे जातो जोर इथंच पंढरपूर असं म्हणलं असतं तर मोठा ताप झाला असता. पण माझ्या जीवनामध्ये सहकार्य करण्याचं कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचं केलं. नुसतं सहकार्य केलं नाही तर त्या सहकार्यामध्ये विशेष भर जो आहे तो विशेष भर अशा प्रकारचा दिला. हे सगळं काम जे आहे ते सगळं काम संस्थांमध्ये असो
दिंडीमध्ये असो की कोणत्याही ठिकाणी, कारण नवीन लग्न झाल्यानंतर मी तिला समजून सांगत असताना सांगितलं, मी ज्या वंशामध्ये जन्मलेला आहोत, आमचे पूर्वज जे आहेत त्या आमच्या पूर्वजांनी सगळ्यात मोठं कार्य जे आहे ते मोठं कार्य अशा प्रकारचं जर काही आज केलेलं असेल, अन्नदानालागी गहाण तिच्या पत्नी, स्वतःची पत्नी गहाण ठेवून अन्नदान अशा प्रकारचं आमच्या घराण्यामध्ये केलेलं आहे. हे एक वाक्य जे आहे ते वाक्य तिने आपल्या डोक्यामध्ये पक्क जे आहे ते पक्क अशा प्रकारचं घेतलं आणि त्या ह्याच्यावर जे जे कोणी येईल त्याला अन्नदान जे आहे ते अन्नदान अशा प्रकारचं केलं. हे सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो वाट्यामुळं ही दिंडी जी आहे ती दिंडी आज ज्या परिस्थितीला येऊन पोहोचलेली आहे, दोन कारणामुळे अशा प्रकारची आलेली आहे. एक तर भजन, आपल्या दिंडीमध्ये असणारं भजन जे आहे त्या भजनाच्या आवडीसाठी येणारे सगळे वारकरी जे आहेत ते वारकरी, आणि त्याचप्रमाणे चांगली व्यवस्था सगळ्यांची व्हावी या उद्देशाने येणारे सगळे वारकरी जे आहेत ते वारकरी अशा प्रकारचे आहेत. या दोन्ही कारणाच्या योगाने या दिंडीची भरभराट जी आहे ते भरभराट अशा प्रकारची होते. आणि योगायोगाने चांदीचा रथ जो आहे तो चांदीचा रथ सगळ्या शिष्यांनी हे मोठं कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचं केलेलं आहे. ह्याचा वटवृक्ष जो आहे तो वटवृक्ष अशा प्रकारचा झालेलाच आहे. त्याचे फळं जे आहेत ते त्याचे फळं अशा प्रकारचे तुम्ही आम्ही आज चाखतच आहोत. हे चाखत असताना भरीव कार्य जे आहे ते भरीव कार्य अशा प्रकारचं करत असताना जे जे कोणी गंगा प्रदक्षिणेसाठी अशा त्या नर्मदा परिक्रमेसाठी अशा प्रकारचं आलेलं आहे, त्या नर्मदा परिक्रमेमध्ये बाकीचा 7 दिवसाचा सप्ताह एका ठिकाणीच असतो, तो एका ठिकाणी अशा प्रकारचा असतो. त्याला विशेष कष्ट जे आहे ते विशेष कष्ट अशा प्रकारची लागत नाहीत, लक्षात ठेवा. कारण सगळं जे आहे ते सगळं एकाच ठिकाणी अशा प्रकारचं असतं. पण पणा जे आहे ते कमी जास्तीपणा अशा प्रकारचा कुठेही कमी, कोणाला काहीही कमी जे आहे ते कमी अशा प्रकारचं पडू दिलं नाही जवळजवळ 22 दिवस पर्यंत. आणि हे कार्य जे आहे ते कार्य जर कोणी केलेलं असेल, श्री संत साधू महाराज सेवा समिती आणि श्री नंदकुमार गादेवानी यांचं मित्रमंडळ जे आहे त्या मित्रमंडळाच्या योगाने आज नर्मदा परिक्रमेसारखं कार्य जे आहे ते कार्य पार पाडलेलं आहे. मी इथं बरेच जण उपस्थित आहेत, सगळ्यांना आवाहन करतो, यावर्षी आपल्याला गोकर्ण महाबळेश्वर इथे आपला कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम अशा प्रकारचा आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग आहे तो सहभाग घ्यायचा आहे. आणि साधू महाराज सेवा समिती नंदकुमार गांधीवार यांच्या हाती काय परिश्रम आहे तो तुम्ही अनुभव जो आहे तो अनुभव अशा प्रकारचा घ्यावा. खरं म्हणजे किंवा आमची पल्लवी अशा प्रकारची असो, या लोकांनी हे काळ पक्वाद हे सगळं परमार्थासाठी अशा प्रकारचे योग्य असणारं कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचं केलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे अभिनंदनात पात्र जे आहे ते पात्र अशा प्रकारचे आहेत. आणि हे सगळं संस्थांसाठी अशा प्रकारचं संस्थान मोठं व्हावं याच्यासाठी जे सगळे लोक जे आहेत ते लोक अशा प्रकारचे झटतात. दिंडी जी आहे ते दिंडी अशा प्रकारची मोठी व्हावी याच्यासाठी हे कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचं चालू आहे. सगळेजण बहुतेक उपस्थित आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो, पुण्याचे असतील, बार्शीचे असतील किंवा नंदकुमार गादेवार यांचं मित्रमंडळ असेल, मी सगळ्यांना पुढच्या वर्षी आमंत्रित अशा प्रकारचं करतो. दिंडी सोबत प्रत्येकाने आमच्यासोबत आलेले वारकरी तर आहेत, पण त्यांचं मित्रमंडळ जे आहे त्या मित्रमंडळात सुद्धा मी आव्हान अशा प्रकारचं ठेवतो. पुढच्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांचं जसा रथ आहे, ज्ञानेश्वर महाराजांची जशी पालखी अशा प्रकारची आहे, त्या प्रकारची पालखी, त्या प्रकारचा रथ अशा प्रकारचा साधू महाराजांचा पालखी सोहळा अशा प्रकारचा. आजपर्यंत दिंडी होती, आता पालखी सोहळा होणार आहे. त्याचं परिवर्तन जे आहे ते परिवर्तन अशा प्रकारचं होणार आहे. आणि या परिवर्तन सोहळ्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांनी या वर्षी असणारे सगळे वारकरी जे आहेत त्या सगळ्या वारकऱ्यांनी 5-5 वारकरी जास्ती घेऊन यायचे पुढच्या वर्षी. आता सगळं काय करायचं ते करा. पुढच्या वर्षी 5-5 वारकरी जे आहेत ते 5-5 वारकरी जास्ती आणायचे आहेत.
आणि परगावून आलेले नंदकुमार गादेवार यांचं मित्रमंडळ जे आहे त्या मित्रमंडळाने सुद्धा काही मी इथं बघितलं येते आले पुढच्या वर्षी सगळ्यांनी जोडीनं वाढीला यायचे एवढं लक्षात जे आहे ते लक्षात अशा प्रकारचं ठेवा. बराच वेळ जो आहे तो बराच वेळ अशा प्रकारचा